राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये ट्विटर वॉर सध्या रंगलाय। मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही, नितेश राणे यांनी एक्सपोस्ट वरून निलेश राणे यांना हा टोला लगावला। आपण महायुतीचे घटक असल्याची नोंद घ्याल अशी अपेक्षा असंही नितेश राणे म्हणतायत। काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी महायुतीबद्दल एक्सपोस्ट केलेली होती, त्यालाच आता नितेश राणे यांचं हे प्रत्युत्तर बघायला मिळत आहे। नेमकं काय ट्विट केलेलं आहे त्यांनी बघूयात। आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसा अगोदर महायुतीबद्दल बोलला होतात। आता असे आपल्याच मित्रपक्षाचा पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही। शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत, आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो। तर नितेश राणे यांची आपण ही एक्सपोस्ट बघितलेली आहे। निलेश राणे यांना त्यांनी सल्ला दिलाय, मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संपूर्ण घडामोडींविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, याआधी सुद्धा असंच एक ट्विटर वॉर रंगलेलं होतं, त्यानंतर निलेश राणे यांनी ती एक्सपोस्ट होती ते डिलीट केलेली होती आणि आता नितेश राणे यांनी निलेश राणे यांना समजावल्याचं बघायला मिळतं। नेमकं काय चाललंय? नक्कीच गौरी, आपल्याला माहित आहे दोघं जरी सख्खे बंधू जरी असतात पण दोघं पण वेगवेगळ्या पक्षात आहेत। नितेश राणे भाजपचे आमदार आहेत तर निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत। दोन्ही पक्ष महायुतीत आहेत, पण नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये एक वक्तव्य केलं होतं आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष आणि सगळ्याचा बाप आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर निलेश राणे यांनी एक्सपोज करत त्यांनी समजूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सुद्धा महायुतीत आहोत आणि हे बोलणं योग्य नाही असं निलेश राणेंनी त्यावेळी म्हणलं होतं। पण काल भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने वक्तव्य केलं होतं, त्यानंतर निलेश राणे यांनी त्यांना एक मेसेज केला होता व्हॉट्सअपवर। त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की याच्यात तुम्ही पडू नका, कोणी तुमच्या मदतीला येणार नाही। आता तेच स्क्रीनशॉट आता नितेश राणे यांनी एक्सपोज केलं आणि त्यात त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि हे बोलणं योग्य नाही असं यावेळेस नितेश राणे यांनी निलेश राणे यांना समजावून सांगितलं आहे। जरी हे दोघं भाऊ एकत्र असले तरी या दोन्ही पक्षाच्या विचारधारेमुळे ते एकमेकाला उत्तर देत आहे असं म्हणावं लागेल गौरी। नक्कीच आवेश, खरं तर निलेश राणे यांच्याकडून या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।